तर बघा, काल आपण पाहिलं होतं कोणता चॅप्टर सुरू केला होता? वर्णमाला. बरोबर. वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती असतात? 52. किती आहेत बघा? एकूण वर्ण किती झाले? एकूण वर्ण किती झाले? 52 झाले. त्याच्यानंतर आधुनिक वर्ण किती आहेत? आधुनिक वर्ण किती आहेत? 52. जर नवीन वर्ण म्हटलं तरी 52. ठीक आहे. त्याच्यानंतर जुने किंवा त्याला दुसरं नाव काय? पारंपरिक. पारंपरिक. पारंपरिक वर्ण किती आहेत? 48. तर मग या 48 वर्णामध्ये, पारंपरिक वर्णामध्ये कोणते 4 वर्ण आहेत ज्यांचा समावेश नाहीये? रु, लु, पुन्हा ऍ आणि अ. हे 4 वर्णांचा याच्यामध्ये पारंपरिक वर्णामध्ये समावेश नाहीये. बरोबर. आधुनिक वर्णमाला केव्हा स्वीकारली गेली? 6 नोव्हेंबर 2009. बरोबर. त्याच्यानंतर बघा, एकूण स्वर झाले, त्याच्यानंतर एकूण वर्ण झाले, त्याच्यानंतर स्वर किती आहे? स्वर किती आहे? 14. कुठपासून कुठपर्यंत? अ पासून औ पर्यंत. बरोबर. या 14 स्वर मध्ये 2 इंग्रजीतून घेतलेले आहेत. बरोबर. कोणते आहेत 2? ऍ आणि अ. तर ऍ हा पहिला जो ऍ येत आहे, ऍ हा कोणत्या 2 स्वरांच्या मधात आहे? ए आणि ऐ. त्याच्यानंतर अ कोणाच्या मधामध्ये आहे? ओ आणि औ. त्याच्यानंतर स्वर झाला. स्वर नंतर कोणता होता? स्वरादी. स्वरादी किती आहेत? 2. कोणते आहेत? अनुस्वार आणि विसर्ग. त्यालाच काय म्हणतो आपण? आणि आहा. अनुस्वार कसं लिहिलं जाते? डॅश, त्याच्यावरती हा डॅश म्हणजे काय वे? शिरोरेषा. बरोबर. आणि हा जो टिंब आहे तो अनुस्वार. ठीक आहे. त्याच्यानंतर विसर्ग कसा लिहिला जाते? शिरोरेषा आणि त्याच्या समोर 2 टिंब. याला काय म्हणायचं? विसर्ग. त्यालाच कोणता दुसरा नाव आहे? आहा. बरोबर. त्याच्यानंतर स्वरादी झाला. स्वरादी नंतर काय येते? व्यंजन. व्यंजन किती आहेत? 34. कोणते पासून कुठपासून सुरू होते? क पासून ल पर्यंत. बरोबर. त्याच्यानंतर व्यंजनानंतर विशेष, विशेष संयुक्त व्यंजन. विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत? 2. कोणते? श आणि ज्ञ. जर पहा, श आणि ज्ञ आहेत. श ची फोड कशी केली जाते? क प्लस श. श ची फोड झाली. त्याच्यानंतर ज्ञ ची फोड द न प्लस य. बरोबर. एक क्ष आणि ज्ञची फोड झाली ना. त्याच्यानंतर पुन्हा एक फोड सांगितली होती तुम्हाला. आता सांगा, क्ष ची फोड काय आहे? क प्लस श प्लस अ. त्याच्यानंतर ज्ञची फोड काय आहे? द न य अ. अ का बरं का घेतलाय? पूर्ण. जेव्हा ज्ञ हा पूर्ण याच्यामध्ये बोलला जाते तेव्हा काय घेतात? अ. अ काय आहे? स्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर अक्षर कसं बनते? पूर्ण स्वरांनी. बरोबर. त्याच्यानंतर बघा, इथपर्यंत झालं. आता हे सांगा, ऍ आणि अ यांना वर्णमालेमध्ये घेण्याची शिफारस कोणी केलं होतं? प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. कोण होते? प्राध्यापक अरविंद मंगरुळकर. त्याच्यानंतर क्ष आणि ज्ञ यांना वर्णमालेत घेण्याची शिफारस कोणी केली आहे? महादेव पांडुरंग सबनीस. समजलं? यांना कोण घेतला? महादेव पांडुरंग सबनीस. यांना कोणी घेतलाय? अरविंद मंगरुळकर. समजलं इथपर्यंत? आता बघा, याच्यानंतर आज आपण चार्ट शिकणार आहोत थोडस. ठीक आहे. तर आता चार्ट लिहून घेऊ आपण. मिटव ना. हा पुरा गंदा दिसतो.
बघा याला काय म्हणतात, वर्णांचे वर्गीकरण. वर्णाचे वर्गीकरण, याला दुसरं नाव आहे प्रकार. वर्णाचे प्रकार किती आहेत? 4. 4 आहेत ना. चार्ट बनवून घेऊन, काल बनवलं होतं ना आपण, बरोबर. सेम तसाच चार्ट बनवायचा आहे. बना. सर्वात आधी काय येते? स्वर. किती आहेत? 14. 14 आहेत ना. याला स्वराला दोन नाव आहेत. एक म्हणतात विवृत्त, विवृत्त. दुसरा आहे अच. समजलं? विवृत्त आणि अच. दुसरं काय येते? स्वरादी. बरोबर. स्वरादी किती आहेत? 2. त्याच्यानंतर व्यंजन. व्यंजनला किती आहेत? 34. व्यंजन किती आहेत? 34. व्यंजनाले पुन्हा नाव आहेत. व्यंजनाला काय म्हटलं येते? परवर्ण. दुसरं स्वरांत, संवृत्त, हल किंवा याले हलंत पण म्हणतात. काय म्हणतात? हलंत. त्याच्यानंतर व्यंजन झालं. व्यंजन नंतर काय होतं? विशेष, संयुक्त व्यंजन. हे किती आहेत? 2. बघा आता सर्वात आधी आपण स्वर बघू. बरोबर. स्वर मध्ये काय येते? किती स्वर आहेत? 14. कुठपासून स्टार्ट केले जाते? अ पासून औ पर्यंत. किती स्वर आहेत? 14. 14 स्वर आहेत ना. पूर्ण लिहून घेऊ म्हणजे तुम्हाला चार्ट काढायला बरं होते. अ, आ, ई, हा, ई. त्याच्यानंतर उ, उ, रु, लू, ए, आ. बरोबर ना. अरे तिकडं बहुत दूर गेला, जाऊ द्या. त्यानंतर ऐ, ओ, अ. त्याच्यानंतर औ. झाले ना. आ आहेत का? नाही. ते कोणते आहेत? स्वरादी. स्वरादीला स्वरादी 2 इथं लिहून घेऊ. ठीक आहे. सर्वात आधी आहे यालाच काय म्हणतात? अनुस्वार. अनुस्वार याला लिहितात ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं कोणता होता? विसर्ग. याला काय लिहिलं जाते? हा, लिहिलं जाते. त्याच्यानंतर व्यंजन बघा. व्यंजन किती आहेत? 34 व्यंजन आहेत. व्यंजनाचे पण मग प्रकार पडतात. किती प्रकार पडतील? 5. 5 प्रकार पडतील ना. सर्वात आधी स्पर्श व्यंजन आहे. त्याच्यानंतर अर्धस्वर. त्याच्यानंतर उष्मे. त्याच्यानंतर महाप्राण, स्वतंत्र. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विशेष संयुक्त व्यंजने कोणते आहेत? 2 आहेत ना. श आणि ज्ञ. झालं. बघा इतके झाले ना. आता स्पर्श व्यंजने कोणते आहेत? हा आपण उद्या बघू. सर्वात आधी जेवढं सांगतो तेवढं बघा. स्वतंत्र वर्ण कोणता आहे? कालच सांगितलं होतं ना. कोणता होता? ळ. यालाच दुसरं नाव आहे द्रविडियन वर्ण. कोणतं नाव आहे? द्रविडियन. कोणता आहे? ळ. महाप्राण हो. पाय मोडून लिहिलाय का? त्याच्यानंतर उष्मे
श श स. त्याच्यानंतर अर्धस्वर य र ल व. त्याच्यानंतर स्पर्श व्यंजने किती आहेत? 25. स्पर्श व्यंजने 25. अर्धस्वर 4, उष्मे 3, महाप्राण 1, स्वतंत्र वर्ण 1. स्पर्श मध्ये काय काय येते? स्पर्श व्यंजनाचे प्रकार पडतायत ना किती? 3. कोणता येत आहे? कठोर व्यंजन. दुसरा येते मृदू व्यंजन. तिसरा येत आहे अनुनासिक. ठीक आहे. कठोर व्यंजनामध्ये कोण येत आहे? क क ख च छ. त्याच्यानंतर ट ट ठ. पुन्हा त थ. पुन्हा प फ. दिसेल का कॅमेरात? हा. मृदू व्यंजन कोणते आहेत? ग. यांचे पाय मोडले आहेत सगळ्यांचे. हा. ग घ. त्याच्यानंतर ज झ. नंतर ड ढ. द आणि ध. ब भ. झालं? पुन्हा काही आहे का? अनुनासिक मध्ये सांगा. अंगवाला ग. त्याच्यानंतर अन. त्याच्यानंतर हो हा बाणाचा न. नळाचा न. मगरचा म. पुन्हा झाले ना? बघा हा चार्ट आहे. या चार्टची फोटो काढून घ्या एकदा. तसा पुस्तक मध्ये आहे पण फोटो काढा एकदा, मग पूर्णचा पूर्ण समजावून सांगतो. व्हिडिओ का तुम्हाला थोडी भेटणार आहे, मी टाकणार नाही. हो जे नाही आले त्याला परत देऊन देईल. नाही येतील नाही का? हा झालं. तर बघा सर्वात आधी आपण शिकणार आहोत स्वर. स्वर. स्वर म्हणजे काय होते सांगा? स्वराची व्याख्या काय? स्वर म्हणजे ज्याचा उच्चार ज्या वळणाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्याच्या साह्या वाचून होतो त्याला काय म्हणायचं? स्वर. ज्या वळणाचा उच्चार दुसऱ्या वळणाच्या उच्चारापासून होत नाही त्यालाच म्हणायचा स्वर. बरोबर? हा उलटा सांगितलं. त्याच्यानंतर दुसरा बघा, ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता जे उच्चारले जातात त्याला काय म्हणायचं? स्वर असे म्हणतात. बघा म्हणून बघा बरं, अ आ इ उ स्पर्श होत आहे का? ओठांचा स्पर्श होत आहे? जिभेची हालचाल होते? नाही होत ना? तर त्याला काय म्हणायचं आहे? स्वर. काय म्हणायचं? स्वर. आता बघा स्वर मध्ये हा विवृत्त म्हणजे काय होते आणि अच. विवृत्त म्हणजे काय होते? विवृत्त म्हणजे उघडलेले. विवृत्त म्हणजे काय? उघडलेले. विवृत्तचा अर्थ होते उघडलेले. बघा आपण स्वर जेव्हा बोलत आहोत बोलते वेळेस तोंड आपला उघडा आहे ना? बरोबर? अ आ इ उ उ. बरोबर? तोंड हा उघडा आहे. बंद आहे का? नाही. बंद नाही आहे म्हणून त्याला तोंड जर उघड असेल तर त्याला काय म्हणायचं?
विवृत्त. समजलं? विवृत्तचा अर्थ समजलं का? समजलं ना? त्याच्यानंतर बघा आता स्वर किती आहेत? स्वर किती आहेत एकूण? 14. कोणते कोणते आहेत? अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऍ ओ ऐ ओ अ औ असे एकूण किती स्वर आहेत? 14. समजले? 14 स्वर समजलं ना? त्याच्यानंतर ऍ हा कोणत्या दोन स्वरांच्या मधात येतो? ए आणि ऐ. त्याच्यानंतर अ कोणत्या दोन स्वरांच्या मधात येतो? व आणि औ. आता स्वराची व्याख्या सांगा बरं एकदा. सांगा स्वराची व्याख्या. ओठाचा एकमेकांशी किंवा जिभेच्या मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणायचं? स्वर. शिकलो होतं ना आताच? बघा दुसरी व्याख्या एक आहे, ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजेच दुसऱ्या वर्णाच्या सहाय्या वाचून म्हणजे दुसऱ्याचा सहयोग न घेता दुसऱ्या वर्णाच्या सहाय्या वाचून होतो त्यास काय म्हणायचं? स्वर असे म्हणतात. झालं? आता बघा स्वर हे कसे असतात? पूर्ण उच्चाराचे असतात ना? अ म्हणजे पूर्ण उच्चाराचे आहे, त्याला आपण पाय मोडून लिहितो का? नाही. म्हणून ते काय झाले? पूर्ण उच्चाराचे झाले. झालं? त्याच्यानंतर स्वर उच्चारताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो. जसं बघा तुम्ही अ म्हणता तर हवेचा मार्ग अडवला जाते का? म्हणून बघा अ आ हवेचा मार्ग अडवला जात आहे का? हवा डायरेक्ट बाहेर निघत आहे ना? त्यालाच काय म्हणायचं आहे? स्वर. हवेचा मार्ग स्वर उच्चारता वेळेस हवेचा मार्ग अडवल्या जात नाही. समजलं? त्याच्यानंतर स्वर उच्चारताना तोंड विवृत्त असते. म्हणजे काय असते? उघडलेले. स्वर उच्चारताना तोंड हे कसे असते? उघडलेले असते. त्यालाच काय म्हणायचं आहे? विवृत्त. विवृत्तचा अर्थ समजलं? त्यालाच दुसरं असं नाव आहे अच सुद्धा म्हणतात. तर बघा तुम्हाला प्रश्न पण असा येऊ शकते की एकूण अच किती आहेत? 14. विवृत्त किती? 14. समजलं? प्रश्न स्वर न देता तुम्हाला विवृत्त पण देऊ शकते किंवा अच पण देऊ शकते. जर एकूण अच किती असतील? 14. एकूण स्वर किती? 14. एकूण विवृत्त किती? झालं का? समजलं? बघा तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलाय. स्वराचे पण किती प्रकार आहेत? 4. कोणते कोणते? ऱ्हस्व, दीर्घ, संयुक्त आणि आदत्त. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत ना? ऱ्हस्व स्वर, दीर्घ, संयुक्त आणि आदत्त. तर सांगा बरं ऱ्हस्व स्वर कोणते आहेत? ई उ रू आणि लू. किती आहेत? 5. ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5. त्याच्यानंतर दीर्घ स्वर आ ई उ. किती आहेत दीर्घ स्वर? 3. संयुक्त स्वर ए ऐ ओ औ. किती आहे ते? 4. आदत्त स्वर आणि अ. बघा सर्वात आधी आपण ऱ्हस्व स्वर बघू. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करते वेळेस कमी वेळ लागतो.
ह्रस्व म्हणजे काय, ज्याचा उच्चार करते वेळेस कमी वेळ लागतो त्याला काय म्हणायचं, ह्रस्व स्वर. म्हणून बघा बरं, अ अ आणि आ म्हणा बरं, आ अ आ. अ म्हणायला कमी वेळ लागत आहे, आ म्हणायला जास्त वेळ लागत आहे. जास्त वेळ जर लागत असेल तर त्याला काय म्हणायचं, दीर्घ स्वर. आणि कमी वेळ लागत असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, ह्रस्व स्वर. समजलं एवढं. आता पहा ह्रस्व स्वर कोणते कोणते आहेत, अ ई उ रू आणि लू. म्हणून बघा, अ ई उ रू लू. आता बघा दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार करते वेळेस जास्त वेळ लागतो किंवा कालावधी जास्त लागतो त्याला काय म्हणायचं आहे, दीर्घ स्वर. तर दीर्घ स्वर पहा बरं कोणते आहेत, आ. आ म्हणते वेळेस वेळ लागत आहे ना, म्हणून दीर्घ स्वर काय झालं, आ ई उ. हे झाले दीर्घ स्वर. त्याच्यानंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन मिळतात त्याला काय म्हटले जाते, संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर कोणते कोणते आहेत, ए ऐ ओ औ. आता बघा ए ची फोड करून दाखवतो आपण. ए ची फोड केली करता येईल ना, ए बरोबर काय होते, अ प्लस ई, अ प्लस मोठी, अ प्लस ई ऑब्लिक ई. हा पहिला नंबर, हा दुसरा, हा तिसरा. सांगा यांच्यापैकी कोणते बरोबर आहे. तिसरा एक ऑप्शन, चौथा एक ऑप्शन देतो, यापैकी सर्व. सांगा कोणता, ए ची फोड कशी केली जाईल, कोणता येणार आहे, पहिला दुसरा तिसरा, पहिला. तुझं काय मत आहे, तिसरा. हो यापैकी सर्व पण आहे. सांगा कोणती फोड येणार आहे, ए ची फोड पहिला. तुमचं काय म्हणणं आहे, हा दुसरा. तुमचं काय म्हणणं आहे, यापैकी सर्व. बघा काय लिहिलंय आपण, ए लिहिलाय ना, ए प्लस अ प्लस ई लिहा किंवा अ प्लस मोठी लिहा किंवा अ प्लस ई ऑब्लिक ई. तर हे चारही म्हणजे सॉरी हे तीनही व्हॅलिड आहेत. कोण आहे, तीनही व्हॅलिड आहेत. म्हणजे तीनही ए ची फोड अ प्लस ई पण होते लहानी, ए ची फोड अ प्लस मोठी ई पण होते, ए ची फोड अ प्लस ई लहानी किंवा मोठी दोन्ही पैकी पण होऊ शकते. म्हणून ऑप्शन काय येईल, यापैकी सर्व बरोबर. समजलं. ए ची फोड कशी केली जाईल, हे ए ची फोड लिहून ठेवा. कोणाचा पेपर मध्ये तुम्हाला पोलीस भरतीला हा एक, हाही येऊ शकते, हाही येऊ शकते, हाही येऊ शकते. तीन पैकी कोणताही एक ऑप्शन राहील तरी बरोबर मारता येईल. पण जे आता तुमचे पेपर कशात एमपीएससी घेणार आहे, कोणते तलाठी वगैरे बरोबर, त्यावेळेस जर एमपीएससी न प्रश्न घेतला तर यापैकी सर्व पहिलं ऑप्शन देईल. आणि आपण काय मारतो, आपण नेहमी पाठ करतो ए ची फोड अ प्लस लहान ई प्लस मोठी असं पाठ करतो ना. तर मारणार कोणता पहिला बरोबर, तिसरा मारणार आहो ना, मग तो झाला चुकला. बरोबर समजला. आता का बरं आपण तो घेतलाय बघा. हा डॅश म्हणजे का, ऑब्लिक म्हणजे काय होते, हा किंवा तो, बरोबर ना. तर ए मध्ये एकतर हा लहान ई मिळवा किंवा मोठी ई मिळवा. जर दोन पैकी कोणता एक मिळवलं तरी काय होऊ शकते, ए बनू शकते ना. बरोबर समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर ए ची फोड झाली, मिटवू. झालं, ए ची फोड झाली ना. त्याच्यानंतर ए नंतर काय येते, मिटव ना. ए झालं, इधर थोडासा लिहून देतो. ए बरोबर अ प्लस ई ऑब्लिक मोठी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं येत आहे ऐ. बरोबर, ऐ ची फोड करा बरं. काय येते,
आ प्लस आ प्लस ई आ प्लस मोठी किंवा आ प्लस ई किंवा प्लस नाही ऑब्लिक मोठी यापैकी सर्व समजलं ना. बघा आता या दोन शब्दामध्ये सांगतो ए आणि ऐ मध्ये का फरक येतो. फक्त हा पहिला जो स्वर आहे त्याचाच फरक आहे. पहिल्या ह्याच्यात का वापरलाय दुसऱ्या ह्याच्यात का वापरलाय आ. इस दोन्ही ह्याच्यात सारखा आहे. आठवण ठेवायला सोपं होईल ना. तर बघा काय येत आहे याच्या आ प्लस ई ऑब्लिक मोठी झालं समजलं. त्याच्यानंतर बघा तिसरी बोर्ड मिटव ना. तिसरी फोड बघा ओ. ओ ची फोड कशी केली जाईल. ओ बरोबर काय येईल अ प्लस उ अ प्लस मोठा उ किंवा अ प्लस उ ऑब्लिक मोठा. यांच्यापैकी ओ ची फोड कोणता बरोबर आहे. तीनही बरोबर आहे. बरोबर. या ऑब्लिकचा अर्थ काय होते हा किंवा तो. बरोबर. म्हणून आपण पहिल्या ह्याच्यात अ प्लस उ लिहिला तरी ओ होणार आहे. त्याच्यानंतर अ प्लस मोठा उ लिहिला तरी पण ओ होणार आहे. त्याच्यानंतर अ प्लस उ किंवा दुसरा उ असं सुद्धा ऑप्शन राहिला तरी पण हा बरोबर होईल. समजलं. त्याच्यानंतर बघा ओ झालं ना. ओ नंतर येणार आहे औ. औची फोड करा बरं. थांबा इथं लिहून देतो पहिलं. मावलं पाहिजे ना कंजूस बरोबर. त्याच्यानंतर औची फोड करा बरं. आ प्लस उ आ प्लस मोठा उ आ प्लस उ ऑब्लिक उ काढता येईल यापैकी सर्व. ठीक आहे. औची फोड काय आहे आ प्लस उ आला किंवा मोठा. समजलं. मिटव ना. आ प्लस मोठा झालं. त्याच्यानंतर बघा संयुक्त स्वर समजले. संयुक्त स्वर किती आहेत 4. बघा सर्वात आधी ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर किती आहेत 5. त्याच्यानंतर दीर्घ स्वर. दीर्घ स्वर किती आहेत 3. दीर्घ स्वर नंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर किती आहेत 4. संयुक्त स्वर नंतर आदत्त. आदत्त या शब्दाचा कालच अर्थ सांगितला होता. आदत्त म्हणजे काय होते स्वीकारलेले. स्वीकारलेले होते. तर आदत्त स्वर कोणते आहेत 2 आहेत ना. कोणते कोणते ऍ आणि अ. त्यांना कोणी मराठी भाषेमध्ये आणले होते प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांनी आणले होते. समजलं. आदत्त स्वर म्हणजे कोणते झाले जे इंग्रजी मधून आले आहेत त्यांना काय म्हणायचं आदत्त स्वर. ते कुठून कोणत्या भाषेतून आलेले आहेत इंग्रजी या भाषेतून घेण्यात आलेले आहेत ऍ आणि अ. समजलं एवढं. समजलं ना.
हा, तर क या अक्षराची कम कम या अक्षराची फोड करून दाखवा. प्रत्येकाला विचारणारा फोड म्हणून स्वतः करा. मी सांगतो प्रत्येकाला विचारणार. मी विचारेन. एकदम सोपी फोड आहे बरं, नाही तर जानचं मारायला लावा. झालं? गुड. झालं? नाही झालं? हा, बघा सर्वात आधी कोण सांगेल? यश कुठे गेला? नाही ते. हा, भोजराज फोड सांग. कमची फोड काय आहे? हा, पाय मोडून क, पुन्हा प्लस असंच ना. कोणा झालंय? एक. फोड कशी आली? असं झालं ना. कोणाकोणाची आलाय हात वर करा, इमानदारीने सांगा. नाही आली? कशी फोड केला? क प्लस म प्लस अ असं होते. हा हा पूर्ण उच्चाराचा आहे ना, बरोबर ना. तर मग कधी फोड करायला सांगितलं मी तुम्हाला? असं नाही सांगितलं ना. सांगितलंय का? नाही ना. तर इथं हे चुकलेलं आहे. ठीक आहे. क ची फोड कशी आहे? कम ची फोड कशी आहे? अर्धा क प्लस अम. काय झालं? कम झालं ना. त्याच्यानंतर पुन्हा एक फोड करा बरं. के के ची फोड करा. पाय मोडून लिहायचा ना. याचा पाय नाही मोडलाय. झालं का? तिकडं का पाहिजे? इधर को देखो. सरळ बघ. सांगा काय लिहिलं जाईल? क प्लस ए. ए ची फोड केली आहे का? नाही. ए ची फोड करावं लागेल का? नाही. का बरं? गुड. स्वर असल्यामुळं त्याची फोड केली जात नाही. पण ए ची आपण इंडिव्हिज्युअली फोड करून दाखवणार आहोत. ठीक आहे. नंतर समजलं तेथपर्यंत? समजलं? त्याच्यानंतर विसर्ग बघा. दुःख. दुःखाची फोड करा. दुःखाची फोड करा पूर्ण. अनुस्वार झाला आपला. दुःखी या शब्दाचा, दुःख या शब्दाचा अर्थ. आता सांगा काय कशी फोड केली आहे? दुःख या शब्दाची फोड करून दाखवा. काय येईल? हा, दुःख या शब्दाची फोड. द प्लस उ प्लस आहा. याचा अर्थ काय होतोय? विसर्ग. बरोबर. आहा आला. त्याच्यानंतर ख प्लस अ. झालं? समजलं? फोड करता येईल ना. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो. उद्या मी सगळ्यांचे बुक चेक करीन. क पासून न पर्यंत जे 16 खडी आहे सगळ्यांनी 16 खडी लिहून आणा. सगळ्यांचे बुक चेक होईल. बहाणा चालणार नाही. कारण की या गोष्टीचा समोर जाऊन भरपूर याच्यात उपयोग होणार आहे. म्हणून कृपया सगळ्यांनी व्यवस्थितरित्या करून या. ठीक आहे. फोड करून यायचं. ठीक आहे. समजलं? त्याच्यानंतर बघा अनुस्वार झाला, विसर्ग झाला,
झालं ना. त्याच्यानंतर आपण येणार आहोत व्यंजन. व्यंजना किती आहेत? 34. व्यंजन म्हणजे काय होते मग? हा सांगा. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात. व्यंजन म्हणजे काय? ज्या स्वरांचा, ज्या वर्णांचा उच्चार, ज्या व्यंजन म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार स्वरांशिवाय होत नाही, ज्या वर्णांचा उच्चार स्वरांशिवाय पूर्ण होत नाही त्यांना काय म्हणायचं? व्यंजन असे म्हणतात. समजलं ना. पुस्तकी भाषेतली व्याख्या पहा. ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही, म्हणजे स्वराशिवाय पूर्ण होणार नाही त्यांना काय म्हणले जाते? व्यंजन असे म्हणतात. तर पहा व्यंजन किती असतात? किती आहेत? 34. व्यंजन कुठपासून कुठपर्यंत आहेत? अ पासून ल पर्यंत सांगितलं होतं कालच, बरोबर. तर बघा व्यंजनामध्ये परवर्ण, स्वरांत, व्यंजनाले किती नाव आहेत बघा? परवर्ण. परवर्ण म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असलेले, बरोबर. दुसऱ्या वर्णावर अवलंबून असलेले त्याला काय म्हणायचं? परवर्ण. त्याच्यानंतर स्वरांत. स्वरांत म्हणजे ज्याचा अंत, ज्या व्यंजनाचा अंत स्वराने होतो त्याला काय म्हणायचं? स्वरांत. त्याच्यानंतर संवृत्त. संवृत्त म्हणजे काय होते सांगा? संवृत्त. संवृत्त म्हणजे पहा, सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलं होतं विवृत्त. विवृत्त म्हणजे काय होते? तोंड उघडलेले, बरोबर. संवृत्त म्हणजे तोंड बंद असलेले. काय होते? हलकेशे बंद असलेले. तुम्ही बघा व्यंजन म्हणून पहा. क तोंड होते बंद, बरोबर. क ख ग तोंड थोडंसं बंद होत आहे, बरोबर ना. आणि जेव्हा स्वर उच्चारले जातात तेव्हा काय होते? तोंड उघडते. तोंड उघडणे म्हणजे काय होते? विवृत्त. आणि तोंड बंद होणे म्हणजे काय होते? संवृत्त. संवृत्तचा अर्थ काय होते? इथे लिहू. बंद होणे. तोंड बंद होणे म्हणजे संवृत्त. म्हणून बघा बरं, पूर्ण म्हणून बघा. क ख ग घ अन च छ ज. बोलते वेळेस तोंड बंद होत आहे ना, लहान होत आहे, बरोबर. त्याला काय म्हणायचं? संवृत्त. त्याच्यानंतर हल. हल म्हणजे काय? आता बघा हल कशाला म्हणलं जाते? हा आपण जे व्यंजन लिहितो, व्यंजन कसे लिहितो आपण? पाय मोडून लिहितो ना. व्यंजन पाय मोडून लिहितो. बघा शेतीमध्ये तुम्ही हल पाहिले असाल. हल म्हणजे नांगर पाहिले ना. तो असा राहते ना, म्हणजे असा राहते ना, असाच टाईप काय चालत राहते ना, बरोबर. तर हा जो पाय मोडलाय याच्यावरून हा शब्द तयार झाला. काय? हल. हल म्हणजे काय होते? पाय मोडून लिहिणे. समजलं. हल नंतर हलंत तोच आहे. हल किंवा त्याला काय म्हटलं जाते? हलंत. तर बघा व्यंजनाचे किती प्रकार पडतात? 5. कोणते कोणते? स्वतंत्र, स्पर्श व्यंजन, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण. तर त्याच्यामध्ये आता बघा सर्वात आधी स्पर्श व्यंजने किती आहेत? 25. अर्धस्वर किती आहेत? 4. उष्मे किती आहेत? 3. महाप्राण 1 आणि स्वतंत्र वर्ण 1. झाला. तर बघा आता सर्वात आधी आपण स्वतंत्र वर्ण पासून बोलू. स्वतंत्र वर्ण याला दुसरं नाव काय? द्रविडियन वर्ण, बरोबर. स्वतंत्र वर्ण किती आहेत? 1. कोणता आहे? ळ. हा कोणत्या भाषेतून घेण्यात आलाय? द्रविडियन भाषेतून. पण बघा द्रविडियन भाषेतून पुन्हा एक गट घेण्यात आला होता. कोणता होता? ट ठ ड ढ होता ना. ट चा पूर्ण गट होता. पुन्हा ल आणि ळ असे होते. जर संयुक्त आला, एकूण जर विचारला, बघा स्वतंत्र वर्ण किती? जर स्वतंत्र वर्ण म्हणजे स्वतंत्र वर्ण विचारला तर काय लिहायचं? ळ.
जर एकूण स्वतंत्र वर्ण किती आहेत असा जर प्रश्न आला तर काय लिहायचा? 7. कोणते कोणते होणार? ठ ठ ड ढ न ल आणि ळ असे एकूण किती होते? 7. समजलं? त्याच्यानंतर बघा स्वतंत्र वर्ण समजलं कोणता आहे? ळ. एकूण किती आहेत स्वतंत्र वर्ण? 7. कोणते आहेत? त्याला द्रविडियन वर्ण सुद्धा म्हणतील. काय म्हटलं जाईल? द्रविडियन वर्ण. द्रविडियन वर्ण किती येतील? 7. कोणता गट येणार आहे? ट चा पूर्ण गट, त्याच्यानंतर ल आणि ळ असे एकूण 7 येतील. समजलं? त्याच्यानंतर महाप्राण. महाप्राण म्हणजे महा म्हणजे मोठा, बरोबर? बघा महा म्हणजे काय होते? मोठा. आणि प्राण म्हणजे जीव होते ना, जीव. जीवलेस वायू सुद्धा म्हणता येईल. काय म्हणता येईल? वायू. तर बघा जसं ह म्हणा बरं. ह म्हणायच्या आधी तुम्हाला हवा आतमध्ये घ्यावी लागते आणि हवेसोबतच बाहेर निघते, बरोबर? जसं ह म्हणते वेळेस हवा बाहेर निघत आहे ना, म्हणून बघा हवा बाहेर निघत आहे. आता पूर्ण हवा सोडा पहिलं, मग म्हणून पहा. म्हणता येते का? नाही म्हणता येत ना? म्हणा. म्हणते वेळेस हवेचा वापर होत आहे का? नाही, बरोबर? पूर्ण हवा शरीरातील बाहेर गेली तरी पण म्हणता येणार, परंतु पूर्ण हवा शरीरातून बाहेर गेल्यानंतर म्हणून पहा बरं, म्हणता येईल का? नाहीये, आवाजच नाहीये. येते का? नाही येत ना, बरोबर ना? तर त्याला महाप्राण का बरं म्हटलंय? बघा एखादी मनुष्य आहे, त्याच्यामधून हवाच बाहेर गेली म्हणजे तो मेला, बरोबर का नाही? प्राण आपण हवा घेतो आणि बाहेर सोडतो. जर कायमचीच हवा बाहेर गायब झाली तर मग काय होईल? तो मरण पावेल ना, बरोबर की नाही? तर त्याच पद्धतीनं महाप्राण मध्ये हवा जेव्हा आतमध्ये घेऊन आपण जेव्हा बोलला जाते तर तेव्हा काय होते? हवेसोबत उच्चार निघला जाते, बरोबर? समजलं? तर महाप्राण किती आहे? 1. कोणता आहे? परंतु तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगतो. महाप्राण ओळखायचं कसं? जर अधिक जर येत असेल तेव्हा यच इंग्रजीमध्ये जसं लिहितो ना भ, असं लिहितो ना, तर जेव्हा यचचा वापर होते त्याला काय म्हणायचं? महाप्राण. आता भ लिहिलं ना, भ मध्ये यच आलं तर भ पण हा महाप्राण मध्ये येईल. फक्त म्हणजे एक्सप्रेशनल का म्हणतात त्याला? अपवाद येते च मध्ये. कोणता येते? च. समजलं? आठवण राहिलं? नाहीतर महाप्राण कोणता आहे? ठीक आहे. याच्यानंतर पुन्हा येणारे पण सांगतो. हे जे आहेत ना ते पण येतात, पण ते समोर जायचं, बरोबर? समजलं? हा इथं यायचे आहो ना आपण स्पर्श व्यंजनेमध्ये, मग त्याच्यानंतर पूर्ण डायग्राम काढून पुन्हा एकदा पूर्ण समजवलेले. समजलं? पहिला आपण छोटे छोटे टॉपिक समजून घेऊ ना, मग त्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण एकदा समजवत आहे, बरोबर? सर्वात आधी छोटं छोटं पूर्ण कंप्लीट करायचं. महाप्राण समजलं? त्याच्यानंतर उष्मे. उष्मेलाच पुन्हा दुसरे नाव आहे. काय काय? घर्ष. उष्मेला दुसरं नाव काय? घर्ष. पुन्हा दुसरं नाव काय? सांगा. ईषत पृष्ठ. काय आहे? ईषत पृष्ठ. बघा उष्मे. उष्मेमध्ये कोणता येत आहे? श श स, बरोबर? उष्मेमध्ये काय होते तुम्ही बघा, श श श श स, म्हणून बघा बरं, श स श. जेव्हा तुम्ही श श म्हणत आहात, श श स जेव्हा म्हणत आहोत, तर घशातून जेव्हा ते स्वर बाहेर निघत आहे किंवा वर्ण जेव्हा बाहेर निघत आहे तेव्हा तुमच्या घशामध्ये इथं असं घासून निघत आहे, बरोबर ना? ते शब्द असे घशाला घासून निघले जाते. तर त्या घासण्यामुळे जसं तुम्ही असे हात घासल्यानंतर उष्णता निर्माण होते ना, तसे त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही श स श जेव्हा म्हणता तेव्हा
इथून जेव्हा म्हणते वेळेस ते घासून निघतात असे घशाला, तर त्याच्यामुळे तिथं उष्णता निर्माण होते थोडीफार, त्यामुळे त्यांना नाव काय पडलंय उष्मे किंवा घर्षक. इथून घासून निघतात म्हणून त्यांना काय म्हटलंय घर्षक. समजलं समजलं का? आता बघा इथं पृष्ठ म्हणजे थोडेसे बंद. बघा श, जेव्हा आपण श म्हणत आहोत, श म्हणत आहोत ना किंवा स म्हणत आहोत, तर तोंड भाग थोडस बंद राहतं. म्हणून पा श स स म्हणते वेळेस तोंड थोडस बंद राहते ना. जेव्हा तोंड थोडेसे बंद असेल तेव्हा त्याला काय म्हणत आहे ईषत पृष्ठ. समजलं? त्याच्यानंतर समजलं कोणते येणार आहेत उष्मे? किती आहेत? 3. कोणते कोणते? श श स. समजलं? त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर येत आहे अर्धस्वर. अर्धस्वरला काय म्हटलं जाते? अंतस्थ. काय म्हणतात? अंतस्थ. पुन्हा दुसरं नाव आहे याचा ईषत वृत्त, ईषत विवृत्त. बघा अर्धस्वरला 2 नाव आहे. काय आहे? ईषत विवृत्त आणि अंतस्थ. तुम्ही बघा य र ल व म्हणून बघा बरं, य र ल व, य र ल व जेव्हा तुम्ही म्हणत आहात हे काय झाले अर्धस्वर झाले. य र ल व काय झाला? अर्धस्वर झाला. जेव्हा तुम्ही य र ल व म्हणत आहात तर तुमचा तोंड आहे ना थोडासा उघडत आहे. य र ल व म्हणते वेळेस तोंड काय होते? उघडत आहे. तोंड उघडत आहे त्याचाच अर्थ काय होते? ईषत विवृत्त. विवृत्त म्हणजे काय होते? उघडणे. सांगितलं होतं ना आधी, उघडलेले किंवा उघडणे. समजलं? तर सांगा अर्धस्वर कोणते आहेत? य र ल व. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर बाकीचा आपण हे जे स्पर्शवाले स्पर्श उद्या घेऊ, मग त्याच्यानंतर पूर्ण डायग्राम पुन्हा एकदा, मग कोणता कोणासोबत रिलेटेड आहे ते आपण तिसऱ्या दिवशी घेऊ. समजलं? इथपर्यंत समजलं? आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.